सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवशी भरपूर सारे सिनेमे रिलीज झाले, त्यापैकी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दोन मोठे मोठे सिनेमे रिलीज झाले। एक म्हणजे सई तामणकर, समीर चौगुले, प्रसाद ओक, ईशा डे यांचा गुलकंद मूवी, आणि दुसरीकडे भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भूतकर, प्राजक्ता हनमघर यांचा आता थांबायचं नाही हा मूवी रिलीज झाला। हे दोन्ही पण चित्रपट आज मी बघून आलोय, आणि कोणता चित्रपट भारी आहे, तुम्ही कोणता चित्रपट बघायला जायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही चित्रपटांचे रिव्ह्यू बघणार आहे, पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण असे भन्नाट व्हिडिओज आपण नेहमी आणत असतो। चला तर मग बिना लांब लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया। सर्वप्रथम मी बघितला आता थांबायचं नाही हा चित्रपट। या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भूतकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे हे तगडे कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत। मुंबई महानगरपालिकेचा वयाची 50शी ओलांडलेला सफाई कामगार सखाराम मनसेकर म्हणजे आपले भरत जाधव साहेब हे 10वी नापास आहेत। 35 वर्ष झाले ते ड्रेनेज लाईन साफ करायला, अंगाला दुर्गंधी येते म्हणून समाज नाक मुरडतो। भेटवस्तू म्हणून आपल्या लहानशा नातवाला मनसेकरनी बॉल दिलाय, पण त्याला तो नको आहे, कारण त्याचे मित्र त्याला तुझ्या बॉल मधून, तुझ्यातून आणि तुझ्या आजोबातून वास येतो असं हिनवाल्यात। अशाच काही चतुर्थ श्रेणी कामगारांची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली। त्यांना दुर्गंधाकडून सुगंधाकडे नेण्याची वाटचाल या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले। या चित्रपटाची कथा शिवराज वायचळ, ओंकार गोखले, अरविंद जगताप या त्रिकुटाने केले। सत्य घटनेपासून प्रेरित होऊन आता थांबायचं नाही या चित्रपटाची पटकथा लिहिली गेली। पाणी खात्यातला कर्मचारी मारुती कदम म्हणजे आपले सिद्धार्थ जाधव साहेब 8वी नापास आहेत, पण आपल्या मुलीला कर्ज काढून खासगी शाळेत शिकवाले, त्यासाठी ते रात्री लपून टॅक्सी चालवतात। त्याचबरोबर या मूवी मध्ये आपण कचरा गोळा करणाऱ्या जयश्री आणि अप्सरा म्हणजे प्राजक्ता हनमघर आणि किरण खोजे या कथेत आहेत। या सर्वांना शिकवण्याचं काम करतायत निलेश माळी सर म्हणजे आपले ओम भूतकर साहेब, आणि या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर म्हणजे आपले आशुतोष गोवारीकर साहेब। बीएमसी मध्ये 2016 मध्ये घडलेल्या एका घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचली। काही कारणास्तव 10वी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांनी 10वीच्या परीक्षेला बसावं असा फतवा शिरूरकर काढतात। कर्मचाऱ्यांनी रात्री शाळेत शिकून 10वीची परीक्षा द्यावी असा त्यांचा आग्रह आहे। दिग्दर्शक लेखकांनी एकाच धाग्यात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सफाईदारपणे विणल्या आहेत। या मूवीमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या प्रसंगामध्ये आवश्यक तेवढे आपण त्या कॅरेक्टरशी कनेक्ट नाही होत, त्यामुळे ते महत्त्वाचे सीन पण आपल्याला जरासं फिक्के वाटायला लागतात, त्यामुळे मूवीचा इम्पॅक्ट थोडा कमी पडतो। दिग्दर्शकांनी त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केले, त्याचबरोबर सर्व कलाकारांचं काम सुद्धा उत्तम आहे। भरत जाधव यांचं काम एक नंबर आहे। त्यांना बघताना आपण क्षणोक्षणी हाच विचार करतो की कोणतरी बीएमसी मधला सफाई कामगार आपल्या समोर आहे। एवढी नॅचरल ऍक्टिंग त्यांची या चित्रपटात आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर माळी सरांच्या भूमिकेमध्ये भूतकर यांनी छान बेरिंग पकडले। त्याचबरोबर पालिकेचे आयुक्त म्हणून आशुतोष गोवारीकर यांनी त्यांचा एक ऍटिट्यूड मेंटेन ठेवलाय, तो चित्रपटात बघायला आपल्याला भारी वाटतोय। त्याचबरोबर या चित्रपटाची गाणी सुद्धा भारी आहेत। ओव्हरऑल हा एक डिसेंट चित्रपट आहे जो तुम्ही एकदा नक्की बघू शकता। त्यानंतर आपण बघितला सई तामणकर, समीर चौगुले, प्रसाद ओक, ईशा डे यांचा गुलकंद हा मूवी। आपल्या मराठी कल्चर मध्ये कुटुंब व्यवस्थेला, नात्याला खूप महत्व आहे। आपली कुटुंब व्यवस्थाच आपली नाती कणखर आणि मजबूत बनवतात। किती वादळ आली किंवा संकट आली तरी ती नाती तुटत नाहीत, उलट त्या वादळांमधूनच आपली नाती घट्ट बांधली जातात। एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम अधिक घट्ट होत जाते। दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि निर्माते संजय छाबरिया यांचा गुलकंद हा चित्रपट त्याच कणखर नात्यांचा गोडसर परंतु मुरलेल्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहे। या चित्रपटात आपण ढवळे आणि माने या दोन कुटुंबांना बघ। मकरंद ढवळे म्हणजे समीर चौगुले आणि नीता ढवळे सई तामणकर हे दोघे पती पत्नी आहेत। मकरंद हा एक कॉर्पोरेट ऑफिसर मध्ये मोठ्या पदावर कामाला आहे। नीता एक ट्रॅव्हल कंपनीत काम करत असते। त्यांना 2 मुलं आहेत, ज्यामध्ये मुलाचं नाव आहे नकुल आणि मुलीचं नाव आहे मीनाक्षी। मीनाक्षीचे ओमकार माने म्हणजे तेजस राऊत याच्यावर प्रेम आहे, आणि त्याबाबतची बोलणी करण्यासाठी ओमकारचे आई वडील म्हणजे प्रसाद ओक आणि ईशा डे ढवळे कुटुंबाच्या घरी येतात। त्यावेळी नीताला पाहताच गिरीशला आश्चर्याचा धक्का बसतो आणि मग हळूहळू हसत खेळत कथानक पुढे सरकते। दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे यांनी कथेची बांधणी उत्तम प्रकारे केली। या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येतात, त्यामुळे चित्रपट अजून इंटरेस्टिंग होत जातो। नात्यातील प्रेम आणि गोडवा तसेच त्यातून होणारी गडबड व गोंधळ हे सर्व बघायला आपल्याला अजून मजा येते। आणि या कथेला समीर चौगुले, सई तामणकर, प्रसाद ओक, ईशा डे, जुई भागवत, वनिता खरात, शार्वी लागटे, मंदार मांडवकर या कलाकारांनी आपल्या अभिनयाने अजून गोडी निर्माण केली। सोज्वळ, सालस आणि प्रामाणिक असा मकरंद ढवळेची व्यक्तिरेखा समीर चौगुले याने साकारली। त्याच्या भूमिकेला दाद द्यावी तेवढी कमी। त्याचबरोबर प्रसाद ओक याने गिरीशची भूमिका साकारली। त्याचा स्वभाव एकदम गंभीर आणि काहीसा चिडचिडा असा असतो, त्याने ती व्यक्तिरेखा आपल्या
स्टाईलने चांगली उभी केली. सई ताम्हणकरने देखील आपली जबाबदारी उत्तम पार पाडली. पण सई ताम्हणकर पेक्षा ईशा डे उठून दिसते. तिने साकारलेली रागिनीची भूमिका एकदम भारी आहे. काहीसा खेळकर खोडकर स्वभाव, त्याचबरोबर साधेपणा तिने प्रॉपर आपल्या कॅरेक्टर मध्ये उतरवलाय. त्यामुळे तिचं कॅरेक्टर अजून भारी वाटते. समीर चौगले आणि ईशा डे यांनी चित्रपटामध्ये धमाल केली. म्हणजे कॉमेडीची धुरा त्यांनी सांभाळली असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर या चित्रपटातली गाणी पण एकदम भारी आहेत. जर फॅमिली सोबत तुम्हाला हलका फुलका कॉमेडी आणि थोडासा मनोरंजन पाहिजे असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघू शकता. ओव्हरऑल या दोन्ही चित्रपटांपैकी मला गुलकंद चित्रपट जास्त आवडला. हलकी फुलकी कॉमेडी टाइमपास साठी चित्रपट बघायचा असेल तुम्हाला तर गुलकंद चित्रपट तुम्ही बघू शकता. आणि दुसऱ्या साईडला मोटिवेशनल चित्रपट जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आता थांबायचं नाही, हा चित्रपट बघू शकता. दोन्ही पण चित्रपट भारी आहेत, पण मी प्रथम प्रायोरिटी गुलकंद या चित्रपटाला देतो कारण हा चित्रपट मला जास्त आवडला. तुम्ही कोणता चित्रपट बघण्याचा प्लॅन करता हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आजचे रिव्ह्यू कसे तुम्हाला वाटले हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.